लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पार्थ म्हणतो की रम्याची रिप्लेसमेंट भेटणार की नाही. त्याच वेळी तिथे आता दिव्याची एंट्री होते आणि ती म्हणते की जगात सगळ्या गोष्टींची रिप्लेसमेंट आहे. पार्थ म्हणतो की तुम्ही कोण. तेव्हा दिव्या म्हणते की मी दिव्या देशपांडे इंटरव्ह्यूसाठी आले. तर दिव्या ही मेहनती खूप बोलणारी असते, पॉझिटिव्ह माइंड असणारी मुलगी आहे. तिच्या इंटरव्ह्यूमध्ये पार्थ पूर्णपणे हरून जातो आणि दिव्या आता पार्थला इम्प्रेस करते आणि ती नोकरी मिळवते. पार्थ म्हणतो की तुमचं काम, विचार करण्याची क्षमता यावरून मला असं वाटतंय की मला रम्याची रिप्लेसमेंट भेटली आहे. त्यानंतर पार्थ आता दिव्याला ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट करतो. पण खरं तर ती विजयच्या सांगण्यावरून पार्थ काव्याचा संसार मोडायला आली आहे. तर दुसरीकडे आता मिथुन भाऊजी मालिनीला सांगत असतात की श्रेयाच्या कॉलेजमध्ये फीस भरायची, सध्या माझी चेक मागेपुढे होत आहे, तर तुम्ही हेल्प करा. तर मालिनी म्हणते की संध्याकाळी आठवणीने माझ्याकडून पैसे घ्या. तर इकडे विजयला मिथुनची कमजोरी समजली आहे. तर पैशांमुळे मिथुनच्या डोक्यात देशमुखांबद्दल विष कसं पेरायचं याचा प्लॅन तो करतो.